चला मित्रांनो, PYQ प्रश्नाचा यावेळेस आपला खूप फायदा झालेला आहे, कारण ॲज इट इज प्रश्न जशास तसे पोलीस भरतीला उतरलेले आहेत. इवन प्रश्नामध्ये सुद्धा बदल नाही, याचाच अर्थ आहे प्रश्न रिपीट आहेत आणि आपण त्याच्यावर थोडाफार अभ्यास करून त्या गोष्टी केलेल्या असतात. मित्रांनो, कमी टाईममध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे, तुमचा वेळ घ्यायचा नाही. ठीक आहे, चला पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. नास्तिक, त्याचबरोबर नापसंत, त्याचबरोबर अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे, पदे म्हणजे काय शब्द मित्रांनो, कोणत्या समासाची आहेत? ही पदे कोणत्या समासाची आहेत? तर मित्रांनो, जर आपण नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही सगळे जे शब्द आहेत काही सामासिक शब्द आहेत. कसले शब्द आहेत? सामासिक शब्द. यांचा जर विग्रह केला तर नकारदर्शक येते. बघा तुम्ही, नास्तिक नाही आस्तिक, नापसंत नाही पसंत, अनादर नाही आदर, अपुरा नाही पुरा, अयोग्य नाही योग्य. आणि ज्या समासातील पहिलं पद नकारदर्शक असतंय त्या समासाला नन तत्पुरुष समास म्हणतात. काय म्हणतात? नन तत्पुरुष समास. काय म्हणतात त्याला? नन तत्पुरुष समास असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. मुले घरी गेली या विधानातील वाक्याचा प्रकार. बरं, मुले घरी गेली, ठीक आहे, पर्याय बघावं लागतील. विद्यार्थी होणार नाही कारण वा वी वे पाहिजे होतं. आज्ञार्थी होणार नाही कारण आज्ञा पाहिजे होती. मिश्र वाक्य होणार नाही कारण 2 वाक्य पाहिजे होते. मित्रांनो, उरलंय कोण? स्वार्थी. मित्रांनो, स्वार्थी वाक्य का म्हणलो? कारण काळाचा बोध बरोबर स्वार्थी वाक्य. मुले घरी गेली, काळ आहे, आणि मग काळ बरोबर स्वार्थी वाक्य. ठीक आहे. मग मित्रांनो, लक्षात ठेवायचं, कधी पण स्वार्थ ओळखत असताना तुम्हाला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ कोणता एखादा काळ कळाला की त्याला स्वार्थी वाक्य म्हणून टाकायचं. मग मुले घरी गेली म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काळ इथं आणि काळ म्हटलं की स्वार्थी वाक्य. ठीक आहे. मूल या शब्दाचे लिंग ओळखा. मित्रांनो, लिंग ओळखा म्हणते. लिंगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. ठीक आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. नामाच्या पूर्वी तो बसत असेल, पुल्लिंग म्हणा. उदाहरणार्थ तो घोडा. ती बसत असेल, स्त्रीलिंग म्हणा. उदाहरणार्थ ती घोडी, ती घोडी. आणि ते बसत असेल तर नपुंसकलिंग म्हणा, ते घोडे. मग नामाच्या पूर्वी मित्रांनो तो बसलंय, पुल्लिंग आहे, ती बसलंय, स्त्रीलिंग आहे, ते बसलं की नपुंसकलिंग. म्हणजे घोडा पुल्लिंग, घोडी स्त्रीलिंग आणि घोडे नपुंसकलिंग. ओळखायला काय सांगितलंय? मूल या शब्दाचे लिंग ओळखा म्हणते. काय ओळखायचंय? मूल या शब्दाचं लिंग ओळखायचंय. आणि मग ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. नपुंसकलिंग आहे ते. कसलं लिंग आहे? नपुंसकलिंग. ते मूल बसते का नाही? ते मूल, ते मूल. ठीक आहे. त्यानंतर समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? मित्रांनो, यांनी कालवाचक, स्थलवाचक, हेतुवाचक, तुलनावाचक दिले. खरं पाहायला गेलं तर ते शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. मग मित्रांनो, तुम्हाला जर म्हणलं घरासमोर, घरासमोर झाड आहे, घरासमोर झाड आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, लक्षात घ्या, समोर हे घर या शब्दाला जोडून आले म्हणून शब्दयोगी अव्यय. पण स्थळ पण दाखवते. बघा ना, घरासमोर स्थळ आहे ना, आणि स्थळ दाखवतंय म्हणून स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. पाठ काहीच करायचं नाही मित्रांनो. मराठी भाषा म्हणलं पाठांतराचा विषय नाही, तिथं तुम्हाला रट्टा मारायचा नाही मित्रांनो. सरळ सरळ स्थळ दाखवलं, सॉरी कालवाचक झाले का, स्थळ दाखवलं सरळ त्याला काय म्हणून टाकायचं? स्थलवाचक. ठीक आहे. मग स्थलवाचक आहे. ऑप्शन नंबर बी. हंस शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? हंस शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. हंसी. हंस हे पुल्लिंग आहे, हंस स्त्रीलिंग. ठीक आहे.
नामानंतर येणारे विशेषण, नामानंतर येणारे विशेषण म्हणजे काय? ठीक आहे. तर मित्रांनो, विशेषण काय करते? अगोदर नामाबद्दल अधिक माहिती सांगते. ठीक आहे. उदाहरण तुम्हाला म्हणलं चालाक मुलगी, तर मुलगी नाम आहे मित्रांनो, पण कशी आहे? चालाक. मग चालाक शब्दानं मुलगी या नामाबद्दल माहिती दिली म्हणून चालाक विशेषण आहे. ठीक आहे. पण मित्रांनो, हे विशेषण या नामाच्या अगोदर आले म्हणजेच त्याला मी आदिविशेषण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? आदिविशेषण. पण मी तुम्हाला म्हणलं मुलगी चालाक, मुलगी चालाक, चला बोला आता. मग मित्रांनो लक्षात घ्या, मुलगी कोण आहे? नाम. कशी आहे? चालाक. मग चालाक शब्दानं मुलगी या नामाबद्दल माहिती दिली, विशेषण आहे, पण नामाच्या नंतर गेले म्हणजेच कोण आहे? विधी विशेषण. मग एखादा शब्द जर नामाबद्दल माहिती सांगत असेल विशेषण म्हणा, नामाच्या अगोदर येऊन सांगत असेल आदिविशेषण म्हणा, नंतर येऊन सांगत असेल विधी विशेषण म्हणा. मग नामानंतर येणारे विशेषण म्हणजे काय? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, विधी विशेषण. राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? डायरेक्टच मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ऑप्शन नंबर डी बरोबर येते बघा. ठीक आहे. चला काढू बाहेर आता. रा मध्ये कोण आहे? र अधिक आ. ठीक आहे. म मध्ये कोण आहे? म अधिक अ. ठीक आहे. व मध्ये कोण आहे? व अधिक अ. ठीक आहे. ना मध्ये कोण आहे? न अधिक आ. ठीक आहे. त मध्ये कोण आहे? त अधिक अ. ठीक आहे. जा मध्ये कोण आहे मित्रांनो? ज अधिक आ. आणि तो मध्ये कोण आहे? त अधिक ओ. झालं. बघा शेवटी पूर्ण रामद्याची सवच. मग चला मोजा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ऑप्शन नंबर डी. याला म्हणतात मूलध्वनींची संख्या मोजणे किंवा वर्णांची संख्या मोजणे. ठीक आहे. मग राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? तर 14 मूलध्वनी तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. काव्यपंक्ती पूर्ण करा. सुख पाहता जवा एवढे आणि दुःख केवढे? बघा ना, दुःख आहे पर्वता एवढे. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी. कोणत्याही वाक्यात डॅश नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो. त्याचं नाव आहे विरामचिन्हे. काय नाव आहे मित्रांनो? विरामचिन्हे. कराळ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. कराळ याचा अर्थ स्पष्ट करणार. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, भीतीप्रद. बाज हा प्रत्यय पुढील भाषेतून मराठीने स्वीकारलेला आहे. बर, बाज प्रत्यय म्हणते. प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागत असतात मित्रांनो. उदाहरणार्थ आपण जर म्हणलो रामाने, तर राम शब्द आहे मित्रांनो ने प्रत्यय. प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागत असतात. ठीक आहे. आणि मग बाज हा प्रत्यय आहे. ठीक आहे. तर तो आलेला आहे मित्रांनो फारसी भाषेतून. कोणत्या भाषेतून आलेला आहे? फारसी. उदाहरणार्थ आपण म्हणतो बघा दगाबाज. दगाबाज. मग दगा शब्द आहे, बाज प्रत्यय. प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागतात. शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात. ठीक आहे. पुढील शब्दातील संधी सोडवा.
वाघविहार. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डायरेक्ट सांगतो तुम्हाला, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, वाकविहार. पहा आता सोडू. वाक अधिक विहार. चला मित्रांनो, अधिक चिन्हाच्या पूर्वी कोण आहे बघा, कठोर व्यंजन आहे. कोण आहे? कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढे व कोण आहे? मृदू व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढे मृदू व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जातंय. आता पहा, हे स्पर्श व्यंजनाची लाईन घ्यावी लागते. क, ख, ग, घ आणि ग. याला वर्णमाला टॉप पाहिजे. क, ख, ग, घ, ग. अधिक चिन्हाच्या पुढे मृदू व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जातंय. याच वर्गातलं तिसरं व्यंजन आपण घेत असतो. तिसरं व्यंजन कोणतं आहे? क, ख, ग. ठीक आहे. चला काय होईल? वा जशास तसा हे व्यंजन निघून गेलं. याच वर्गातलं तिसरं व्यंजन घेतलंय ग. अर्ध का पूर्ण? अर्ध ग घेणार, कारण अर्धच इथं पण अर्ध आहे बघा. वी जशास तसा वाघ वी आणि हार. याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. काय म्हणतात मित्रांनो? तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दुहेरी होतो? स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे बघा. का? तर आपण बागाला कधी कधी म्हणतो बघा तो बाग, आणि कधी कधी आपण असंही म्हणतो ती बाग. मग तो पुल्लिंग आणि ते स्त्रीलिंग. पुल्लिंग बी होते आणि स्त्रीलिंग पण होते बाग. अरुण, आदित्य, भास्कर, रवी. बर, अरुण, आदित्य, भास्कर, रवी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बर, तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, सूर्य. आम्ही या सर्वनामाचा प्रकार. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा म्हणते. सर्वनामाचा प्रकार. तर मित्रांनो आम्ही इथं पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोण येते? पुरुषवाचक सर्वनाम. मीचा अनेकवचन आम्ही होते. ठीक आहे. मग आम्ही कोण आहे मित्रांनो? पुरुषवाचक सर्वनाम आहे. लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? लेखनी कोणत्या प्रकारचं नाम आहे म्हणाले? चिलर प्रश्न. सामान्य नाम आहे ते. एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणी यांना दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम होय. ठीक आहे. घरामध्ये ठिकठिकाणी लावलेले डॅश डॅश होते. तर मित्रांनो काय होते? आरसे होते. आरसे. ऑप्शन नंबर सी. खाली दिलेल्या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. ओळखायचंय काय? भाववाचक नाम. ठीक आहे. सुंदर हे विशेषण आहे मित्रांनो, आणि त्याच्यापासून सौंदर्य हे भाववाचक नाम बनले. सुंदर विशेषण आणि सौंदर्य भाववाचक नाम. कशामुळे असं झालं? य प्रत्यय लागल्यामुळे. ही ताकद आहे प्रत्ययामध्ये. डायरेक्ट शब्दांची जात बदलते, प्रकार बदलतात नामाचा. ठीक आहे. मग सुंदर विशेषण, सौंदर्य भाववाचक नाम. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? हलाहल या शब्दाचा अर्थ काय? तर मित्रांनो त्याचा अर्थ होतोय विष. ठीक आहे. शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण? शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण? तर मित्रांनो त्याचे लेखक आहेत मोके दामले, मोरो केशव दामले. शास्त्रीय मराठी व्याकरण 1001 पानाचं पुस्तक आहे. बुगा आहे, म्हणजे मराठी म्हणजे नातखुळा आहे. मोके दामले. गाढवाचा नांगर फिरणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो नायनाट होणे. गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते? कर्म ओळखायला सांगितलंय मित्रांनो. काय ओळखायला सांगितलंय? कर्म. शोभते क्रियापद, शोभ मूळ धातू, शोभणारी कोण? कर्ता ओळखावं लागते अगोदर. कोणचं उत्तर कर्ता असते. शोभणारी कोण आहे? साडी वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोण आहे? कर्ता. एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, कर्ता निर्जीव आहे बघा. वाक्यात कधीच कर्म येत नाही, आणि कर्म नसले की क्रियापद आकर्मक, आणि म्हणून वाक्य आकर्मक आहे. ऑप्शन नंबर सी. कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूरक कोणते? ठीक आहे.
होता क्रियापद आहे मित्रांनो. होता मधला मूळ धातू हो, किंवा कधी कधी प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला अस पण वापरावं लागते. ठीक आहे. मग असणारा कोण आहे? कालिदास वाक्याचा कर्ता आहे. असणारा कोण? कालिदास वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारा. काय होता? कवी. आता कायचं उत्तर कर्म असतंय, पण इथं बघा कालिदासच कोण आहे? कवी. कवीच कोण आहे? कालिदास. मग कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं एकच असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम काय असतंय? विधानपूरक. आणि वाक्यातलं विधानपूरक, हा विधानपूरक कोणाचा प्रकार आहे? विधेयपूरकचा प्रकार आहे. म्हणजे विधानपूरकला मी विधेयपूरक म्हणू शकतो. म्हणजे इथं कवी कोण आहे? विधानपूरक आहे. विधानपूरक म्हणजेच कोण? विधेयपूरक. आणि म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, कवी. विषय संपला मित्रांनो. एकदम सोपा विषय आहे. ठीक आहे. अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. जर तर आलं एकच संकेतार्थात असणार आहे तिकडे, काही बी असू दे. ऑप्शन नंबर सी संकेतार्थ. जर आणि तर आलं. नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? तर नकारार्थी वाक्यांना मित्रांनो अकरणरूपी वाक्य म्हणतात. आणि होकारार्थी आलं की त्याला करणरूपी म्हणतात. ठीक आहे. मी जेवण करतो करणरूपी, मी जेवण करणार नाही अकरणरूपी. होकाराला करणरूप, नकाराला अकरणरूप. तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे या वाक्याचा प्रकार. तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला होता. म्हणजे जोडीत काय ना वाक्य हे? तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे. ठीक आहे. हे दोन वाक्य जोडीत कोणी? सर्वनामानं. आणि सर्वनामानं वाक्य जोडे ऑप्शन नंबर डी मिश्र वाक्य. वाक्याचा प्रकार आहे मिश्र. पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा. हात कापून देणे म्हणजेच काय? लेखी करार करून देणे. ठीक आहे. शोक, तिरस्कार, आश्चर्य असा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते? बरं, सरळ सरळ उद्गारवाचक चिन्ह येते. बघा काय येतंय? उद्गारवाचक चिन्ह. एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे. तर असे काय? सहोदर. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. शी या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? तर त्याच्यातून मित्रांनो तिरस्कार व्यक्त होतो. काय व्यक्त होते? तिरस्कार. ठीक आहे. त थ द ध, त थ द ध न ल स ही 7 व्यंजने डॅश डॅश आहेत. तर ती 7 व्यंजने आहेत दंत्यवर्ण. काय आहेत मित्रांनो? दंत्यवर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो त्या वर्णांना दंत्यवर्ण म्हणतात. आणि म्हणून हे सगळे बघा तुम्ही, त थ द ध न ल स. ठीक आहे. म्हणून यांचं उत्तर आपल्याला बी देता येईल, दंत्यवर्ण आहेत. सजातीय जोड्यापैकी 2 स्वर एकमेकासमोर येऊन होणाऱ्या संधी डॅश डॅश म्हणतात. तर तिला दीर्घत्व संधी म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? दीर्घत्व संधी. ठीक आहे. उदाहरण जर सांगितलं तुम्हाला, स्वर अधिक आघात. र मध्ये कोण आहे मित्रांनो? अस्वर आहे. इथं कोण आहे? आ स्वर आहे. अच्या पुढे जर आ आला तर त्याचं आ होते. दोघं सजातीय स्वर आहेत. बघा काय म्हणले? सजातीय जोड्यापैकी 2 स्वर एकमेकासमोर येऊन, 2 स्वर एकमेकासमोर आले का? मग हे 2 स्वर एकमेकासमोर दोघं सजातीय स्वर आहेत. अ प्लस आ बरोबर आ. ठीक आहे. होणाऱ्या संधीस काय म्हणतात म्हणाले? झालं ना, मग उत्तर बी सापड आपल्याला. मग मित्रांनो स्वजशास तसा र हा अ गेला आ गेला, कारण या र मधला अ बाहेर काढाय. या अर्ध्या र मध्ये आ मिसळा. स्वरा आ घेऊ का? नाही, खाली गेला आणि घात. आणि मग स्वर अधिक आघात, स्वराघात. आणि मग संधीचं नाव आहे मित्रांनो दीर्घत्व संधी, दीर्घादेश संधी किंवा सजातीय संधी सुद्धा म्हणता येते. पण सर्वात महत्वाचं ती स्वर संधी आहे. ठीक आहे. मग स्वर अधिक आघात, स्वराघात. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर केलेला आपण. कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते? कुत्र्याने शब्दाचं मूळ नाव काय म्हणाले? सरळ चिल्लर प्रश्न. ऑप्शन नंबर बी कुत्रा.
जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा. जळू, एक जळू आणि अनेक काय? जळवा. ऑप्शन नंबर डी. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? नामाबद्दल एखादा शब्द माहिती सांगत असेल विशेषण म्हणा, पण ते विशेषण अव्ययापासून बनलं त्याला अव्यय साधित विशेषण म्हणा, आणि त्याचं नाव आहे ऑप्शन नंबर ए, मागील दार. आता पहा, स्वाती मागे पडली. ठीक आहे, स्वाती मागे पडल्या. पडली क्रियापद, पड मूळ धातू. याला प्रश्न विचारा मित्रांनो, कोठे पडली? कोठे पडली? मागे. आणि कोठेचं उत्तर असतंय क्रियाविशेषण अव्यय. अव्यय लक्ष द्या. मग या अव्यय बघायच्यात आहे का? बघा, मुळात आता तुम्हाला सांगतो, दार हे नाम आहे. कसं आहे? मागील. मागील शब्दानं दाराबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. कोण आहे? विशेषण. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मागील हे विशेषण मागे अव्ययापासून बनलंय म्हणून आहे ते अव्यय साधित विशेषण. संपला विषय. अव्ययापासून बनलेलं, अव्ययापासून साधलेलं विशेषण अव्यय साधित विशेषण. मित्रांनो अशा प्रकारे अतिशय छान प्रकारे आपण प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित व्यवस्थित विश्लेषण घेतलेलं आहे. थांबतो मित्रांनो. कमेंटमध्ये अजून एक गोष्ट, काय घ्यायला पाहिजे यूट्यूबला, कोणता चॅप्टर घ्यायला पाहिजे किंवा काय घ्यायला पाहिजे, कमेंट करून नक्की कळवा. कोणता प्रश्न आवडला, कोणता नाही आवडला, आवडला असला तरी सांगा, नसेल आवडला तरी सांगा. दुसरी गोष्ट, तुम्हीच सांगा की सर हे टॉपिक घ्या, आपण ते पण घेऊ. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.